एम-ए-पी-एस क्लेम आरोकडून रिजेक्ट झाला त्याला रिसबमिट करायच्या दोन पद्धती आहेत. तर या क्लेम नंबर इथं दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. या प्रकारचा एक डिस्प्ले आपल्याला इथं दिसतो. इथं तुम्हाला आरोकडून रिजेक्ट होण्याचं कारण समजेल आणि आधी इथंच एक रिसबमिटचा ऑप्शन तुम्हाला भेटायचा आहे. इथून तुम्ही सरळ डायरेक्ट तिथं जे जे आवश्यक आहे ते डॉक्युमेंट भरून याला रिसबमिट करू शकत होते, पण आता तो ऑप्शन इथं भेटत नाही आहे. दुसरा पर्याय काय, वरती आपल्याला डाव्या साईडला 3 आडव्या रेषा दिसत आहेत, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती कॅन्डिडेट प्रोफाईल आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर क्लेम मॉड्यूलमध्ये जायचं आहे आणि इथून पण आपल्याला ऑप्शन भेटत होता. तर इथं आपल्याला इयरली आणि मंथली, तर हा मंथली क्लेम आहे, तर आपण मंथलीवर क्लिक ते वर्ष निवडायचं आहे. त्याच्यानंतर जो महिन्याचा क्लेम करायचा आहे तो महिना निवडायचा आहे. इथं तुम्हाला त्या महिन्यात किती स्टायपेंड भेटलं ते स्टायपेंड टाकायचं आहे. त्यानंतर इथं 3 ऑप्शन होते. सर्वात आधी तुम्हाला इथं बँक स्टेटमेंट होतं, 2 नंबरला तुमचं डोमिसाईल आणि 3 नंबरला तुमचं अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. आता हे 3 ऑप्शन ओपन होत नाहीत, फक्त फर्स्ट ऑप्शन ओपन होत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त इथं बँक स्टेटमेंट टाकून याला सबमिट करून द्यायचा आहे. हा क्लेम तुमचा सबमिट होईल आणि सबमिट झाल्यानंतर, कारण की इथं अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आपण सबमिट नाही केलेलं, हा परत आरोकडून रिजेक्ट होईल. ज्यावेळेस हा परत रिजेक्ट होईल त्यावेळेस हे तिन्ही ऑप्शन तुम्हाला तिथून ओपन होतील. सध्या हा टेक्निकल प्रॉब्लेम सुरू आहे, बऱ्याच मुलांच्या बाबतीत घडत आहे. तुमचाही क्लेम असा अडकलेला असेल तर याला बँक स्टेटमेंट टाकून तुम्ही सबमिट करून टाका. त्यानंतर परत रिजेक्ट झाल्यानंतर तिन्ही ऑप्शन जेव्हा ओपन होतील तेव्हा तुमचा क्लेम रिसबमिट होऊन जाईल.